एक मिनिट, हे इंस्टाग्रामवरच मी काही प्रश्न हे मुद्दामून लिहून घेतले. हे आता शिक्षण मंत्री त्यांची जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करत होते. आता हे प्रश्न हे देशाच्या गृहमंत्र्यांना विचारले पाहिजेत, कारण दिल्लीचे पोलीस हे त्यांच्या ताब्यात आहेत, केंद्राच्या. म्हणून एक इंस्टाग्रामवरती मुलांनीच विचारलेले प्रश्न आहेत की पाण्याचे फवारे का वापरण्यात आले नाहीत दिल्लीमध्ये, खिळ्या असलेल्या लाठ्या का वापरण्यात आल्या, त्याच्यानंतर पेलेट गननी म्हणजे छऱ्या गोळीबार करण्याचा आदेश कोणी दिला, तरुण महिलांवरती पुरुष पोलिसांकडून मारहाण करण्यात येईल इतका बळाचा वापर का करण्यात आला, पोलिसांसोबत नागरी वेशातील काही पुरुष विद्यार्थ्यांना दंडुक्याने का मारत होते, बहुतेक पोलीस अधिकारी नावाच्या पट्ट्या का परिधान केलेल्या नव्हत्या, एका महिलेला मारहाण करताना दिसलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर कोणती कारवाई करण्यात आलेली आहे, त्या दिवशी किती धुरांचे गोळे डागण्यात आले, हे त्याच्यानंतर ते काय करंट द्यायचं काय असतं टीजर गन इलेक्ट्रिक ते दंडुके असतात ना ते. म्हणजे तुम्ही हे याचे प्रश्न याची उत्तर आता अमित शहानी दिली पाहिजेत. बॅरिकेडना करंट लावले होते. आज सुद्धा तिकडे नागपूरमध्ये आमच्या एका युवती सेनेच्या कार्यकर्त्याला काल एवढ्या वाईट पद्धतीने मारहाण केले आणि तिथल्या पोलीस राजनीस तो विषय घेतला होता. तिथल्या पोलीस आयुक्तांचे संघाबरोबरचे संबंध आहेत. म्हणजे हे सगळे जे आहे आता हे टिकणार नाही. हा विषय आता ही लोक ही तरुण ऐकणार नाहीत. पण या प्रश्नाची उत्तरं आता देशाच्या गृहमंत्र्यांनी दिली पाहिजेत. मी काल जे मी म्हटलं ना की विद्यार्थ्यांना शिक्षकांनी हात लावू नये, मारू नये. जर मारलं, हात लावला तर त्याच्यावरती शिक्षकावरती कारवाई होते. मग पोलिसांवरती का नाही? मग दिल्लीच्या पोलिसांवरती का नाही? खिळे लावलेले दंडुके घेऊन तुम्ही जर मारणार असाल मुलांना, वाटेल ते बाहेरची माणसं आणून तुम्ही जर समजा त्यांना बडवणार असाल, त्या पोलिसांपेक्षा हे आदेश कोणी दिले, हे असं करा म्हणून कोणी सांगितलं? जर शिक्षकांवरती कारवाईची जर समजा कायदा असेल तर अशा प्रकारे बरं त्यांनी काय केलं होतं पोरांनी की तुम्ही इतकं मारलं? आता तर काहीतरी म्हणजे जेवण बंद करून टाकलं होतं. इथपर्यंत गेलात तुम्ही. उद्धवजी पंतप्रधान आता इंस्टाग्रामवर जास्त लक्ष देत आहेत. सगळे मंत्र्यांना सांगितलंय. मला असं वाटतं, ऐका एक गोष्ट अशी आहे की स्वतःचं घरदार सोडून दुनियादारी करणाऱ्यांनी मरे घरी पण लक्ष देण्याची गरज आहे. स्वतःची घरं पण त्यांनी सांभाळण्याची गरज आहे. जाऊ दे, पुढचं मला काय बोलण्याची आवश्यकता नाही. इतर ज्या दोन मागण्या तुम्ही आता म्हणालात नाही, या त्यांनी केलेल्या आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही आहोत. देखील गुन्हे दाखल झाले, तसेच मुंबईला देखील गुन्हे झाले. तुम्ही पण मला असं वाटतं मी तरी एखादा कुठच्या तरी एक गोष्ट झाली. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन, मी मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांचे मी आभार मानेन की त्यांनी उत्तम पद्धतीने संपूर्ण सिच्युएशन परिस्थिती हाताळलेली आहे. अशी कुठचीही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आज मुंबईत होत आहे, पुण्यामध्ये होत आहे किंवा इतरत्र कुठेही असा महाराष्ट्र पोलीस किंवा मुंबई पोलिसांकडनं गोष्ट झालेली नाही. मी खास करून त्यांचं अभिनंदन करेन की त्यांनी उत्तम प्रकारे त्यांची जबाबदारी पार पाडली. उद्धवजी, राहुल गांधींनी सुद्धा पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन केलं होतं. त्यांच्याशी याच्यानंतर आज काय झालं, त्याच्यानंतर फोनवर काही बोलणं झालंय? थांबा ना, आता एवढा मोठा विषय. चल, धन्यवाद.